नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्यानंतर मला हेही आठवतंय, त्या दिवशी आपण कॉलवर बोललो ना, तेव्हा तू मला बोललेलीस की तुला एकदा फोन आलेला. हो मला तर फोन ते सांग ना, ते खूप स्ट्रेंज होती यार. भूत आजकाल फोन करायला लागलेत यार. हे टेक्नॉलॉजी का मी उधर भी मी प्रभाव हो आता रहा है. हसते पण तेव्हा माझी फाटली होती. हम्म. आता कसं होतं की आमचं जे कॉलेज होतं ना, तर ॲज अ इंडस्ट्रियल व्हिजिट असतात ना, तशा अच्छा. आमच्या आर्किओलॉजिकल व्हिजिट होती. तर आम्हाला चेन्नईला नेलेलं. तर चेन्नईला मी आणि माझ्या 2 मैत्रिणी असे आम्ही राहणार होतो. तर जेव्हा आम्हाला ती रूम मिळाली ना, एकतर आम्ही वेगळ्या रूममध्ये होतो. मग तिथून त्या आमच्या मित्राने सांगितलं की अरे आम्हाला ना जरा सेम हे पाहिजे, मग तुम्ही शिफ्ट व्हाल का, असं तसं. अच्छा. आम्ही शिफ्ट झालो. शिफ्ट झाल्यावरती माझी मैत्रीण म्हणाली मला ही रूम पटलेली नाहीये. ती आतमध्ये पाऊल टाकायला तयार नाही. मला ही अच्छा. रूम पटलेली नाही. आपण तिला आवडली नाही ती नाही, room. ती अच्छा. बोलते आपण, कारण ना बल्ब होते ना, डिम बल्ब, आणि एकदम स्पूकी वाईब होते त्या रूमच्या. आणि आम्ही ना म्हटलं जाऊ दे आता, कुठे परत सामान घेऊन, बरोबर. जो चल मिलाय जाऊया. लेलो. हां, तर आम्ही गेलो आतमध्ये. चिल होतं, खाली पार्टी होती, शेवटचा दिवस. आम्ही मस्त मजा वगैरे केली आणि वरती आलो. रात्रीचे किती वाजले होते, 11:30-12 वगैरे वाजले असते. आम्ही वरती आलो आणि ते चेंज करून आम्ही झोपणार, तेवढ्यात मला फोन आला. आणि माझं कसं आहे की मी अननोन नंबर उचलत नाही. तर एकदा फोन आला, इग्नोर केला. माझी मैत्रीण म्हणते अगं बघ, कोणीतरी असेल इम्पॉर्टंट, एवढ्या रात्रीचा फोन करतो. म्हटलं इम्पॉर्टंट असेल तर तो दुसऱ्यांदा फोन करेल, नाहीतर एक फोन करून सोडून दे. तर परत फोन आला, तर म्हटलं जाऊ उचलूया. तो उचलला. हॅलो हॅलो करते मी. पहिले आवाज नाही काय. म्हटलं हॅलो हॅलो कोण बोलतंय. आणि ना मग असं आई असा, शपथ. म्हणजे आपण तू स्ट्रेंजर थिंग्समध्ये बघ ते डेमो डॉग्स कसे घशातल्या घशात ग्राउल करतात, तसे एकदम आधी बारीक आवाज होता. आणि नंतर कोण बोलतंय, आणि मला वाटलं मस्करी करते, कोणीतरी प्रँक कॉल केला आणि मस्करी बरोबर. करते. आणि तर कोण बोलायला तयार नाही. आणि नंतर मागून लहान मुलाचा रडण्याचा आवाज यायला लागला. अरे रे रे रे. आणि ते किंचाळून रडतात ना माणसं, की एखाद्या लहान मुलं कशाला तरी घाबरलंय तर आपण कसं असं रडू, तसा तो रडत होता. आणि ह्याचं हे आणि तो आवाज लांब जायचा, जवळ यायचा, लांब जायचा, आणि तो मुलगा जवळ यायचा. रडतोय. आणि तो मुलगा तो सेम डिस्टन्सवरूनच मला आवाज येतो की तो रडतोय. आता मी तो फोन चालू ठेवण्यामागचं एकच कारण, की मला वाटलं कधी कधी माणसं अशी पटकन कॉल करतात संकटात असल्यावर, कुठल्याही नंबरला लागेल तो लागेल, आणि आपण सांगतो बरोबर. की प्लीज कोणाला तरी पाठवा, असं कधी कधी होतं. त्यामुळे मी तो चालू ठेवलेला फोन, की मला वाटलं ते लहान मूल जर प्रॉब्लेममध्ये असेल काही. प्रॉब्लेममध्ये असेल किंवा कोण त्याच्या आजूबाजूला असेल तर त्याच्यासाठी मी तो फोन चालू ठेवलेला. त्याच्यानंतर ते ग्राउलिंग खूप वाढलं, खूप. म्हणजे आता मी ती रेकॉर्डिंग केली होती मी पूर्ण त्या कॉलची, की कसं ते बाळ रडत होतं आणि एकदम ते बाळ किंचाळलं. ते किंचाळल्यावरती माझी मैत्रीण बोलली पहिले कट कर, पहिला फोन कट कर तू. कारण तिला आता नंतर भीती वाटत फोन मधूनच काहीतरी बाहेर येईल की काय, म्हणून मी तो फोन कट केला. पण तो अजूनही माझ्या कानात तो आवाज आहे, एकदम भयानक होतं ते. एकदम. आणि तो ग्राउल काहीतरी वेगळा होता असा, आणि तो लांब जात होता आणि जवळ. म्हणजे मला भीती ही होती की ते जे लहान मूल कोण आहे त्याचं काय होणार आहे आता, ह्याची भीती मला जास्त वाटत. मग त्यावर तू कॉल बॅक केलंस त्या कॉलवर, कसं काय नाही, नंबरवर? कोण हिंमत कॉल बॅक. आता तू कॉल बॅक केला आणि त्याचं लक्ष केलं पटकन, आणि ते लहान मूल तिथंच असेल तर भाई, एवढे पिक्चर बघितलेत भूतावरचे ना, की ते डोक्यात पहिले येतं. सीआयडी पण आपण बघितलंय, क्राईम पेट्रोल, की कुछ गलत भी हो सकता है. हां, पहिलं ते डोक्यात, अरे मग असं झालं तर. आणि ते रेकॉर्डिंग मी ठेवली होती. माझे बाकीचे जे मित्रमैत्रिणी होते त्यांना पण मी ते ऐकवलं होतं की, आणि ते पण घाबरले होते की असं कोण करून असं कोण आवाज काढू शकतं. एवढी फाटली होती. नंतर मला वाटतं एकदा मी इथे मुंबईला असताना असाच फोन आलेला, आणि तो ब्लँक कॉल होता, आणि ते
असा आवाज येणं मी कट केला. नाही मला नकोच आहे. तुला असे कसे कॉल, तुझा नंबर त्यांना कुठून सापडतो यार. मला नाही माहिती. ते सेम असं ह्याच्यावर पण झालेलं ना, तू बघितलं असेल तेजस बरोबर. तेजस, त्याला त्याच्या काकीचा फोन आला, त्या काकीने त्याला घरी बोलवलं हेल्पसाठी, आणि जेव्हा तो गेला हेल्प करायला तेव्हा माहिती पडलं ते काही त्यांनी कॉलच नव्हता केला. आणि जेव्हा त्यांच्या बिल्डिंगमध्ये जात होता ना, त्याला फर्स्ट फ्लोअरवर एक लहान मुलगा दिसला, आणि त्यानंतर तो लहान मुलगा परत तो सिक्युरिटीला वरती घेऊन गेला. रात्री 1 वाजता लहान मुलगा नव्हता तिथे. नव्हताच. आणि मग तो जेव्हा लिफ्टमध्ये गेला ना, लिफ्टमध्ये कंटिन्यू पहिल्या माळ्यावर तो मुलगा दिसतोय, दुसऱ्या माळ्यावर तो मुलगा दिसतोय, तिसऱ्या माळ्यावर, आणि मग चौथ्या पाचव्यावर नव्हता. तर असं, आणि ते जे काका ऑलरेडी घरी होते त्यांनी कॉल नव्हता केला, तर असं त्याला कॉलवर समजलं. तर मला म्हटलं की हा यार, म्हणजे मला आधी काय डाऊट आलेला की हे असेल कुत्रा आहे की कुत्रा आहे किंवा कुठला तरी जंगली प्राणी आहे जो, पण तो नाही तसा आवाज होता. हे आपल्याला कळून येतं की हा प्राण्यांचा आवाज आहे, आणि कंटिन्यू वाढत होता आवाज, कंटिन्यू वाढत होता. आणि असं कळत होतं की तो माणूस जवळ येतोय, लांब जातोय, जवळ येतोय, तो ट्रू कॉलरवर नंबर नंतर तू सर्च केलास की तेव्हा नाही? कुठे ट्रू कॉलर तेवढं एस्टॅब्लिश झालं, तेव्हा काय नव्हतं तेवढं. तेव्हा आपलं जाऊ दे. कारण तुला एक अजून एक गोष्ट सांगते. जेव्हा मी सकाळी निघालो ना, तेव्हा मी बाथरूमचं दार बंद केलं होतं आणि आम्ही निघालो आणि ते दार उघडलं. आम्ही बोललो चला चला. आता तुला समजलं की मैत्रिणीचं ऐकलं पाहिजे होतं. आणि खूप झाले अनुभव आजच्या एका दिवसात. आज केले येत नाही, आज केले येत नाही. बस झालं, म्हणजे कोणात हिंमत पण नाही की आतमध्ये जाऊन तो बाथरूमचा दरवाजा बंद करून आम्ही बाहेर पडू. बस झाला. आम्ही लगेच टाळ केलं, त्याला चावी दिली. कधी कधी काय होतं, काही काही हॉटेल्समध्ये असतात असे रूम, पण ते मुद्दाम तुम्हाला सांगत नाही की असं आहे आमच्याकडे, तुम्ही तुमचा अनुभवा आणि मग आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन सांगा कसं वाटलं तुम्हाला आमच्याकडे राहून. तेच आहे ना. एक असे आहे ना, खूप सारे असे क्रिकेटर्सना वगैरे पण अनुभव आलेत माहितीये त्यांना. असे जेव्हा ऑस्ट्रेलियाला वगैरे असे पॅलेसेस मध्ये असतात ना, की जुने पॅलेस होते, महल होते, आणि आता त्यांना हॉटेलमध्ये कन्वर्ट केले, त्यांना दिसले असं काही ना काहीतरी. खूप असे किस्से आहेत हॉटेल्स. मोस्टली असं असतं की ज्या घरात डेथ जास्त झाल्यात किंवा काय म्हणतात ऍक्सिडेंटल डेथ जास्त झाल्यात, त्या घरात त्या वाईब्स जास्त असतात. बरोबर. मी काल असंच रेडिटवर शोधत होतो, तर मला असंच कॉलेजेस बद्दल मला शोधायला खूप आवड आहे, कारण ऑब्व्हियसली व्ह्यूज खूप येतात. तर मी असंच बघत होतो की काय आहे, म्हणजे अशी कॉलेजेसची हिस्ट्री काय, किंवा मुंबईमध्ये असं कोणाला दिसलंय. तर एक होतं की मुंबईमध्ये आधी 90s 80ला असं मानतोड्या भूत फिरायचा घोड्यावर, ज्याची मान नसायची, ते मला समजलं. परत एक समजलं की झेवियर्स कॉलेजचं एक असं एक हिस्ट्री आहे की तिथे एक नन होती खूप आधी, तर तिने आत्महत्या केलेली, काय झालेलं, तर ती लोकांना दिसते. एक सर्वात असं मला थोडं क्रीपी अशी स्टोरी समजली, ती म्हणजे विल्सन कॉलेजची. विल्सन कॉलेज हा मुंबईचा वन ऑफ द ओल्डेस्ट कॉलेज आहे. तर तिथे असं म्हटलं जातं, एक लोकल लेजंड्स अशी अफवा चालते की ना, तिकडे एक प्रिन्सिपल होता एकेकाळी, तर त्याचा जीव गेला होता, आणि तो खूप स्ट्रिक्ट प्रिन्सिपल होता. तर अजूनही त्याच्या रूम मधून आहे ना असे काही ना काहीतरी आवाज येत असतात, किंवा दरवाजा ठोकायचे आवाज, किंवा असे क्रीपी ओव्हरऑल इमेज असं विल्सन कॉलेजमध्ये बोलतात, अजूनही चालतं. आता ते माहिती नाही कितपत खरं आहे. पण माझ्या कॉलेजचं मी तुला एक किस्सा सांगते. आमच्या कॉलेजचं ना सायन्स डिपार्टमेंट एका बाजूला आहे आणि आर्ट्स डिपार्टमेंट एका बाजूला आहे. सो रात्रीची वेळ होती आणि NSSचं पथनाट्य चालू होतं खाली. तर सगळी मुलं खाली गेली होती आणि एक सिनियरिटी म्हणून 2 माझे भाऊ होते, ते वरती थांबले होते, कारण बॅग्स वगैरे सगळंच होतं. ते दोघं वरून ते पथनाट्य बघत होते आणि 8:30-9ची गोष्ट असेल. पूर्ण कॉलेज बंद, फक्त कॉरिडॉरच्या लाईट्स चालू होत्या, आणि जे डिपार्टमेंट्स बंद होते त्यांच्या त्या लाईट्स घालवल्याच होत्या त्यांनी. ते बघत होते खाली, आणि ॲट द मुवमेंट त्या दोघांनाही असं वाटलं की त्यांच्या मागून फटकन कोणीतरी गेलं. त्या दोघांनी पण एकमेकांकडे बघितलं. तुला काहीतरी जाणवलं? तो बोलला हो हो. आणि त्यांनी फक्त वळून असं बघितलं, म्हणजे ज्या डिरेक्शनला त्यांना वाटलं ना कोणीतरी गेलं, तिथे त्यांनी वळून बघितलं, तर एकदम डेड एंडला एक दिवा लुकलुकत होता फक्त, बाकी पूर्ण काळोख. ह्यांनी आपल्या 2 बॅगा उचलल्या स्वतःच्या, NSS युनिटला टाळं मारलं, आणि दोघेही गपचूप खाली गेले. खोड उभं राहणार तिथे. हे कॉलेजचं आहे ना, म्हणजे की तिथे एका मुलीचा जीव गेला होता, आणि कोणीतरी काहीतरी तिच्याबरोबर चुकीचं केलं होतं, आणि
ती धावत धावत असं तिथे वर गेली होती, वाचण्याचा, ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न हा. करत वर वर गेली आणि आणि तिने तिथे तिथून उडी जीव- मारली. हो. हो, आणि तिचं भूत लोकांना दिसतं या दिसतं, कॉलेजमध्ये जाणवतं की जाणवतं. म्हणजे रात्रीचे जे थांबतात ना त्यांना मोस्टली जाणवतं. आता माझं कसं आहे, आमचा जो फर्स्ट इयरचा वर्ग होता ना, जिथे तिच्यासोबत ते चुकीचं कृत्य घडलं, तोच वर्ग आम्हाला होता. हम्म, आणि तो त्या वर्गात गेला ना, एकदम थंड वाटायचं. हम्म, त्या वर्गात एक थंडावा होता. आणि तो एकमेव असा वर्ग होता जो त्यांचे लेक्चर संपले त्याला टाळं करायचे. तो एकमेव वर्ग तसा होता. बाकीचे वर्ग अगदी रात्रीपर्यंत चालू असायचे, कुठल्याच वर्गाला टाळं नसायचं, पण त्या वर्गाला ते टाळं करायचे. बापरे. माझा आता जेव्हा इव्हेंट्स वगैरे होतात तेव्हा बघ मुलं रात्रीची वगैरे थांबतात. तर माझा एक असाच मित्र रात्री थांबला होता, कामं होती म्हणून इव्हेंट्सची. आणि कूलर आहे वरती, जिथे तिने सुसाईड केलं ना तिथे कूलर आहे. सो त्या कूलरचे तिथे पाणी भरवते आणि ना अचानक थंडपणा वाढायला लागला. चिल होतं ना वातावरण, तसं झालं. आणि त्याच्याबरोबर जो मित्र होता ना तो त्याला म्हणाला की मी जर तुला पळ सांगेन ना तर पळायचं. हम्म, तर हा जाणार होता त्याला प्रश्न, म्हणजे का असं. तुला सांगतोय तेवढं कर, पळ म्हटलं की मागे वळून बघायचं नाही, डायरेक्ट पळायचं. बरोबर. आणि एकदम जेव्हा थंडपणा त्याला जाणवला ना की आता म्हणजे आपण बोलतो बोचरी थंडी, तसं वाटलं ना, त्यानंतर पळ हम्म, पळ म्हटल्यानंतर त्या दोघांनी पळत बाटल्या सुटले. तिथे ते टाकल्या आणि ते पळत सुटले. हम्म, आणि ते खूप थंड झालेलं. आणि त्या मजल्यावरती जास्त करून लोकांना जाणवतं की अचानक थंड वाटायला लागतं तुम्हाला. आणि म्हणजे लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी आहेत, गोष्टी म्हटल्या जाणाऱ्या ऐकलेल्या. गोष्टी आहेत, ते कितपत खऱ्या आहेत खऱ्या काय आहेत आता माहिती. ज्यांच्याबरोबर झालं त्यांनाच माहिती. हो. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.